लास्ट लेक्चरला मी तुम्हाला एक होमवर्क दिलेला होता. त्यामध्ये विचारलं होतं की काल जी आपण रिॲक्शन बघितली होती, असायलेशन रिॲक्शन, त्याच्यावरचा एक क्वेश्चन होता. अगदी इझी होता. त्यामध्ये विचारलं होतं की डायमिथिलामाइन रिॲक्ट्स विथ बेन्झॉइल क्लोराईड, व्हॉट इज द प्रॉडक्ट. हा क्वेश्चन तुम्हाला विचारला होता. या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झामला पण येतील. तर विचारलं होतं की डायमिथिलामाइन. तर डायमिथिलामाइन काय असतो? 2 मिथिल ग्रुप, म्हणजे हा सेकंडरी अमाइन आहे. हे CH3NH CH3, हा झाला डायमिथाइलामाइन. हा रिॲक्ट होतो नायट्रोजनवर, अर्थातच लोन पेअर असणार. हा रिॲक्ट कोणाबरोबर करायला सांगितलं आहे? बेन्झॉइल क्लोराईड बरोबर. काय असतो बेन्झॉइल क्लोराईड? बेन्झॉइल ग्रुप C6H5 C डबल बॉन्ड OCl, हा झाला बेन्झॉइल क्लोराईड. याच्याबरोबर रिॲक्ट करायला तुम्हाला चांगलं माहिती आहे. कॅटॅलिस्ट काय असतो? पिरिडीन, स्ट्रॉंग बेस. विथ मेकॅनिझम बघायची काय गरज पण नाही आहे. तुम्हाला माहिती आहे इथून सहजासहजी H रिमूव्ह होईल, इथून काय रिमूव्ह होईल? Cl रिमूव्ह होईल. म्हणजेच बाय प्रॉडक्ट काय असेल? HCl असेल. तयार काय होईल? 2 मिथिल ग्रुप आहे असे CH3 2 टाइम्स सिंगल बॉन्ड N. हा लिहिताना तुम्हाला या बाजूने लिहावं लागेल कार्बनकडून C डबल बॉन्ड O, आणि राहिलेलं C6H5. हा अमाइड तयार झाला. तुम्हाला माहिती आहे की असायलेशन रिॲक्शनमध्ये प्रॉडक्ट काय असतो? अमाइड असतो. यामध्ये नाव देताना काय कसं द्यावं लागेल? मग Nला 2 मिथिल ग्रुप आहेत. मग नाव लिहिताना N, N. किती मिथिल ग्रुप? 2, म्हणून काय येईल? डायमिथिल. आणि हा बेन्झिन रिंगला अमाइड जोडलेला, म्हणजे आपण असं नाव देऊ शकतो त्याला बेन्झाअमाइड. हा होता तुमचा कालच्या लेक्चरचा होमवर्क. म्हणजेच प्रॉडक्ट काय आला? जर डायमिथाइलामाइन बेन्झाइल क्लोराईड बरोबर रिॲक्ट केला तर प्रॉडक्ट येतो NN डायमिथाइल बेन्झाअमाइड. काल पाहिलेल्या रिॲक्शनवरती आणखी एक टेक्स्टबुक क्वेश्चन दिलेला आहे पुस्तकामध्ये. तर त्यामध्ये असं विचारलं आहे की व्हॉट इज द ॲक्शन ऑफ ॲसिटिक अनहायड्राईड. ॲसिटिक अनहायड्राईड म्हणजे असायलेशनमध्ये तुम्ही असाइल क्लोराईड ऐवजी ॲसिटिक अनहायड्राईड वापरून सुद्धा त्या सेम रिॲक्शन करू शकता. म्हणजे तुम्हाला असं विचारलं की ॲसिटिक अनहायड्राईडची रिॲक्शन इथिलामाइन, डायइथिलामाइन आणि ट्रायइथिलामाइनवरती काय होईल. म्हणजे तुम्ही फक्त काय करायचं आहे, जिथं तुम्ही असिल क्लोराईड ॲसिटिल क्लोराईड वापरत होता त्या ठिकाणी ॲसिटिक अनहायड्राईड वापरून सेम रिॲक्शन कॅरी करायच्यात. त्यातला ए पॉईंट बघा, काय विचारलं आहे पहिल्यांदा? ॲसिटिक अनहायड्राईडची रिॲक्शन कोणाबरोबर करा म्हणलं आहे? इथिलामाइन बरोबर. जर इथिलामाइन बरोबर रिॲक्शन करायची म्हणलं तर बघा, इथिलामाइन काय असतो? C2H5 आणि अमाइन NH2, नायट्रोजन कॅरी लोन पेअर, प्लस त्याची रिॲक्शन कोणाबरोबर करा म्हणलं? ॲसिटिक अनहायड्राईड. ॲसिटिक अनहायड्राईड काय असतो बघा? CH3 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3, हा झाला ॲसिटिक अनहायड्राईड. व्हेरी सिम्पल. कॅटॅलिस्ट तोच, फक्त अनहायड्राईड यूज करून सेम रिॲक्शन करू शकता. कॅटलिस्ट कुठला? पिरिडीन. नॉर्मल हीट केलं तरी चालतं. काय होईल मग? हा लोन पेअर कोणाला देईल? कार्बनला देईल. सेम मेकॅनिझम. हा ऑक्सिजनची डबल बॉन्ड ऑक्सिजनकडे शिफ्ट होईल. हा बॉन्ड इथून ब्रेक होईल. नंतर परत हा बॅक बॉन्डिंग बनवेल ऑक्सिजन. म्हणजेच प्रॉडक्ट काय बनेल बघा, आहे असा लिहायचा C2H5. तर मेकॅनिझममध्ये जायची गरज नाही, काल तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं. C2H5 NH आहे असा. यातला H रिप्लेस करूनच तिथं यातला ॲसिटिल ग्रुप जोडायचा. म्हणजेच काय राहिला? C डबल बॉन्ड O CH3 प्लस बाय प्रॉडक्ट काय येईल बघा? CH3 C डबल बॉन्ड O आणि यातला शिल्लक राहिलेला H म्हणजे ॲसिटिक ॲसिड बाहेर पडेल. म्हणजे जो एक्सेस ॲसिड तयार होतो तो ह्या पिरिडीन बेसनं काय होईल? न्यूट्रलाइज होईल. तयार झालेल्या प्रॉडक्टचं नाव अमाइडच्या लँग्वेजमध्ये लिहायचं आहे आपल्याला. मग काय लिहिता येईल बघा? Nला हा ॲसिटामाइड आहे. का आहे ॲसिटामाइड?
त्याचा एक हायड्रोजन इथिल ग्रुपनं रिप्लेस केला आहे म्हटल्यावर नाव काय बनेल, एन इथिल ॲसिड अमाइड. एन इथिल ॲसिड अमाइड हा झाला प्रॉडक्ट. एन इथिल ॲसिड अमाइड. हा कोणाचा, जर प्रायमरी अमाइन बरोबर म्हणजेच कोणाबरोबर रिॲक्शन केली, इथिल अमाइनची रिॲक्शन कोणाबरोबर केली, ॲसिटिक अनहायड्राईड बरोबर केली, तर प्रॉडक्ट काय आला, एन इथिल ॲसिटामाइड. सेम तसंच विचारलं आहे आणखी. बी पॉईंट जर घेतला आपण तर ॲसिटिक अनहायड्राईडची रिॲक्शन डायइथाइल अमाइन बरोबर करायची. फक्त हा ग्रुप किती वेळा येईल, 2 वेळा. अगदी सिंपल. C2H5 2 टाइम्स NH होईल. इथं नायट्रोजन लोन पेअर कॅरी करेल. हा सेकंडरी अमाइन आहे, तुम्हाला चांगलं माहिती आहे. त्याचं नाव डायइथाइल अमाइन. नाव काय आहे, डायइथाइल अमाइन. हा जर रिॲक्ट केला कशाबरोबर बघा, सेम ॲसिटिक अनहायड्राईड. काय ॲसिटिक अनहायड्राईड, CH3 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3. परत हा ॲसिटिक अनहायड्राईड. सेम कॅटॅलिस्ट कुठला, पिरिडीन. हीट, नॉर्मल हीट केलं तरी चालेल. इथला H रिप्लेस होईल, राहिलेला हा बॉन्ड इथून ब्रेक होईल, हा H इकडं जाऊन ॲड होईल, हा ग्रुप सेम आहे असा त्या ठिकाणी जाऊन ॲड होईल. म्हणजेच काय तयार होईल बघा, C2H5 हाऊ मेनी टाइम्स, 2 टाइम्स N आहे असा. त्यानंतर इथून हा ॲड झालेला C डबल बॉन्ड O आणि CH3 प्लस अर्थातच बाय प्रॉडक्ट ॲसिड असणार CH3 COO आणि रिप्लेस झालेला H. बाय प्रॉडक्ट काय येईल, CH3COH म्हणजेच ॲसिटिक ॲसिड हा बाय प्रॉडक्ट. आता इथं सेम नाव तुम्हाला कशा पद्धतीने द्यावं लागेल, हा देखील ॲसिटामाइड आहे, मात्र Nला किती अल्किल ग्रुप आहेत, 2. मग नाव देताना N, डायइथाइल ॲसिटामाइड. हा येईल सेकंडरीचा प्रॉडक्ट. म्हणजेच जर तुम्ही रिॲक्शन सेकंडरी अमाइन बरोबर केली. आणि लास्ट काय विचारलं, ॲसिटिक अनहायड्राईड रिॲक्ट विथ ट्रायइथाइल अमाइन. ट्रायइथाइल अमाइन बरोबर रिॲक्शन होईल का बघा. ट्रायइथाइल अमाइन काय असतो, C2H5 हाऊ मेनी टाइम्स येईल, 3 टाइम्स N. हा हायड्रोजन तिथं नसेल, म्हणजेच हा जर टर्शरी अमाइन घेतला तर तो रिप्लेसेबल हायड्रोजनच प्रेझेंट नाही. इथं 2 हायड्रोजन प्रेझेंट आहे, इथं एक सिंगल हायड्रोजन, इथं हायड्रोजनच प्रेझेंट नाही आहे. त्यामुळं टर्शरी अमाइडची जर रिॲक्शन आपल्याला टर्शरी अमाइडची जर रिॲक्शन आपल्याला ॲसिटिक अनहायड्राईड बरोबर करायची म्हणलं तर ती रिॲक्शन पॉसिबल नाही आहे, कारण तिथं रिप्लेसेबल हायड्रोजन प्रेझेंट नाही. आन्सर काय येईल, नो रिॲक्शन. आलं लक्षात. म्हणजेच पहिल्यापासून बघा, जर ॲसिटिक इथाइल अमाइन बरोबर जर ॲसिटिक अनहायड्राईडची रिॲक्शन केली तर N इथिल ॲसिटामाइड तयार होईल, कारण इथं रिप्लेसेबल हायड्रोजन प्रेझेंट आहे. सेम तसंच डायइथाइल अमाइन बरोबर केली, रिप्लेसेबल हायड्रोजन प्रेझेंट आहे, N डायइथाइल ॲसिटामाइड तयार होईल. मात्र टर्शरी अमाइन कुठला घेतला आपण, ट्रायइथाइल अमाइन. मात्र याच्यामध्ये नायट्रोजनला जोडून हायड्रोजन अवेलेबल नाही आहे. तो हायड्रोजन अवेलेबल नसल्यामुळं ही रिॲक्शन प्रोसीड होणार नाही. म्हणजे काय येईल, नो रिॲक्शन. म्हणजे ही सुद्धा रिॲक्शन तुम्हाला कशाच्या आधारावर सोडवता येते, अर्थातच लास्ट लेक्चरला शिकवलेल्या असायलेशन रिॲक्शनवरती. फक्त काय केलं आहे, सेम तिथं HCl तयार होत होतं, इथं ॲसिटिक ॲसिड तयार होतं. म्हणजेच फक्त ॲसिटिल क्लोराईड घेण्याच्याऐवजी ॲसिटिक अनहायड्राईड घेतला. म्हणजेच असायलेशन रिॲक्शन ॲसिटिल क्लोराईड वापरून देखील करता येते, त्याच पद्धतीनं ॲसिटिक अनहायड्राईड वापरून देखील करता येते. हे झालं लास्ट रिॲक्शनचं. आजच्या तासाला कुठली रिॲक्शन बघायची आहे बघा. नेक्स्ट अमाइनचे आपण केमिकल रिॲक्शन पाहतोय, जवळपास एंडिंगला आहोत. रिॲक्शन विथ नायट्रस ॲसिड. रिॲक्शन विथ नायट्रस ॲसिड ही रिॲक्शन आता आपल्याला या बघायची आहे. तर नायट्रस ॲसिड काय असतो, तर नायट्रस ॲसिडचा फॉर्म्युला आहे HNO2. नायट्रस ॲसिड काय असतो, HNO2. हा तुम्हाला डायरेक्टली ज्यावेळेस रिॲक्शनला पाहिजे त्यावेळेस तो बनवावा लागतो, म्हणजे फ्रेशली प्रिपेअर्ड बनवावा लागतो. कसा लागतो हा,
फ्रेशली प्रिपेअर्ड. तुम्ही तो बनवून ठेवून तो नंतर यूज करू शकत नाही. म्हणजेच तो मिक्सचर तुम्हाला त्यावेळेस बनवावं लागतं. म्हणजे याचाच अर्थ हे बॉटलमध्ये स्टोअर करता येत नाही. डू नॉट स्टोअर इन बॉटल. बॉटलमध्ये स्टोअर करता येत नाही. ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस ते तुम्हाला त्या पद्धतीनं ते मिक्सचर बनवून घ्यावं लागतं. आता ही रिॲक्शन कोण दाखवतो? तर रिॲक्शन विथ नायट्रस ॲसिड, तर ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन्स. ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन्स ही रिॲक्शन दाखवतात. कोणाबरोबर? नायट्रस ॲसिड बरोबर, म्हणजेच HNO2 बरोबर ही रिॲक्शन दाखवतात आणि करस्पॉन्डिंग अल्कोहोल प्रॉडक्ट बनतं. प्रॉडक्ट कुठला बनतो ह्या रिॲक्शनमध्ये? अल्कोहोल. जो HNO2 आहे तो हायली कसा आहे? अनस्टेबल आहे. अनस्टेबल असल्यामुळेच तुम्हाला तो फ्रेशली काय करून घ्यावा लागतो? प्रिपेअर्ड करून घ्यावा लागतो. तर बघा कशा पद्धतीने रिॲक्शन होते. ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन, आपण कुठली एखादी जनरल रिॲक्शन घेतली. ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन काय असतो? RNH2 प्लस त्याची रिॲक्शन करायची नायट्रस ॲसिड बरोबर. आता ह्या नायट्रस ॲसिड बनवतात कसं ते अगोदर आपण बघूया. हा नायट्रस ॲसिड HNO2 मी लिहिला डायरेक्ट इथं HNO2. हा कुठला आहे? नायट्रस ॲसिड. हा कुठला अमाइन घेतला आहे? 1 डिग्री अमाइन. तर हा बनतो कसा बघा. हा नायट्रस ॲसिड बनतो कसा? तर इथं मी वरती दाखवतोय NaNO2 म्हणजे सोडियम नायट्राइट. NaNO2ला काय म्हणायचं? सोडियम नायट्राइट. हा NaNO2 HCl बरोबर रिॲक्ट करायचं. HCl बरोबर तुम्हाला काय मिळतो बघा. यातला हा H आणि यातला NO2 म्हणजेच काय तयार होतो? HNO2 आणि साल्ट रिलीज होतो कुठला? NaCl. हा बनलेला कोण आहे मग? अर्थातच नायट्रस ॲसिड आहे. हा नायट्रस ॲसिड आपल्याला इथं फ्रेशली प्रिपेअर्ड यूज करावा लागतो. म्हणजेच हे जे मिक्सचर आहे हे मिक्सचर आपल्याला कंटिन्युअसली ह्या ॲरोवरती लिहावं लागतं. म्हणजे इथं काय लिहावं लागेल? NaNO2 प्लस HCl आणि टेम्परेचर 0 to 5 डिग्रीला तुम्हाला डिग्री सेल्सिअसला ही रिॲक्शन करता येते. तर काय तयार होतं बघा. तर पहिल्यांदा यामध्ये अल्किल डायझोनियम क्लोराईड तयार होतो. इंटरमिडिएट कुठला? अल्किल म्हणजेच R. डायझोनियम म्हणजे काय? 2 नायट्रोजन N2 आणि क्लोराईडचा Cl. N2 ऑलवेज काय असेल? प्लस, क्लोराईड काय असेल? मायनस. म्हणजे इंटरमिडिएट काय तयार होतो? अल्किल R. 2 नायट्रोजन आहेत म्हणून डाय. नायट्रोजनला आपण काय म्हणतो? अझो. आणि कॅटायनिक चार्ज आहे म्हणून अझोनियम IUM चार्ज. आणि हा IUM शेवटी येतो आणि हा शेवटी साल्ट कुठला आहे? क्लोराईड. म्हणजे इंटरमिडिएट काय तयार होतो? अल्किल डायझोनियम क्लोराईड. ह्या अल्किल डायझोनियम क्लोराईडमध्ये म्हणजे ह्या साल्टमध्ये थोडक्यात वॉटर ॲड करायचं. वॉटर काय असतो? H प्लस आणि OH मायनस. वॉटर ॲड केल्यानंतर बघा अगदी सिम्पल. वॉटर ॲड केलं की काय होईल बघा. हा H प्लस आणि हा यामधला प्रॉडक्ट इथं बेस्ट लिव्हिंग ग्रुप आहे कुठला? Cl. हा लिव्हिंग ग्रुप कायम बाहेर पडायचा प्रयत्न करतो. तसंच इथं गॅस आहे नायट्रोजन, हा पण बाहेर पडायचा प्रयत्न करेल. म्हणजेच यातला H आणि यातला Cl एकत्र केला तर बाय प्रॉडक्ट काय असेल? HCl प्लस दुसरा गॅस बाहेर पडेल कुठला? N2. हा गॅस बाहेर पडेल आणि काय शिल्लक राहतं आहे बघा. इथला OH आणि इथला R. म्हणजे या रिॲक्शनचा मेन प्रॉडक्ट काय आहे? ROH. आणि ROH, व्हॉट इज ROH? वी बेटर नो. ROH काय असतो? अल्कोहोल. म्हणजेच नायट्रस ॲसिडची रिॲक्शन फक्त कोणाबरोबर करता येते? ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन बरोबर. आणि प्रॉडक्ट काय असतो? अल्कोहोल, ROH. ठीक आहे. तुम्ही कुठलंही सिम्पल एक्झाम्पल घेऊन हे रिॲक्शन सॉल्व करू शकता. समजा मी फॉर एक्झाम्पल घेतलं इथिलामाइन C2H5NH2 रिॲक्ट केला नायट्रस ॲसिड बरोबर HNO2 नायट्रस ॲसिड. हा प्रायमरी अमाइन कुठला घेतला मी? इथिल अमाइन.
आणि ॲरोवरती अर्थातच काय येईल NaNO2 प्लस HCl 0 डिग्री टू 5 डिग्री सेल्सिअस. काय तयार होईल बा, फक्त R काढायचा आणि तिथं काय ठेवायचं C2H5 म्हणजे C2H5 N2Cl N2 प्लस Cl मायनस. इथं अल्किल होता, अल्किल कुठला आला इथं आता इथिल डायअझोनियम आणि खाली काय सॉल्ट कुठला येईल क्लोराईड. याला सिम्पली कशाबरोबर ट्रीट करायचा वॉटर बरोबर H आणि OH मायनस ऑलवेज H प्लस हा Cl बरोबर जाईल म्हणजेच बाय प्रॉडक्ट काय येईल तुम्हाला चांगलं माहिती आहे HCl आणि हा N2 गॅस बाहेर पडेल आणि मेन प्रॉडक्ट काय येईल हा अल्किल ग्रुप आणि त्याला OH ॲड होईल म्हणजेच C2H5OH प्लस बाय प्रॉडक्ट N2 प्लस HCl N2 गॅस रिलीज होईल आणि कुठला अल्कोहोल तयार होईल C2H5OH म्हणजेच तुम्हाला चांगलं माहिती आहे हा इथिल ग्रुप इथिल आणि OH अल्कोहोल हे प्रॉडक्ट आहे इथिल अल्कोहोल. ही झाली रिॲक्शन ऑफ नायट्रस ॲसिड विथ ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन. पहिल्यापासून सांगतो रिॲक्शन विथ नायट्रस ॲसिड अमाइन कशी दाखवतो बघा. नायट्रस ॲसिड काय असतो HNO2 हा फ्रेशली प्रिपेअर करावा लागतो, बॉटलमध्ये स्टोअर करता येत नाही, हायली अनस्टेबल असतो. कसा असतो अनस्टेबल असतो. याची रिॲक्शन ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन बरोबर जर केली तर तुम्हाला प्रॉडक्ट काय मिळतो अल्कोहोल मिळतो. हा बनवायचा कसा असतो पहिल्यांदा HNO2 बनवून घ्यावा लागतो. तो बनवायचा कसा सोडियम नायट्राईट NaNO2 काय असतो सोडियम नायट्राईट HCl बरोबर रिॲक्ट करायचा नायट्रस ॲसिड तयार होतो. फॉर्म्युला असतो HNO2. तयार झालेला HNO2 ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन बरोबर रिॲक्ट करायचा म्हणजे RaNH2 प्लस HNO2. इंटरमिडिएट काय येतो डायझोनियम सॉल्ट येतो अल्किल डायझोनियम क्लोराईड म्हणजे सॉल्ट. त्याचा सिम्पल वॉटर ॲडिशन म्हणजे हायड्रोलिसिस करायचं तुम्हाला प्रॉडक्ट काय मिळतो अल्कोहोल. या रिॲक्शनला म्हणायचं रिॲक्शन ऑफ नायट्रस ॲसिड विथ ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन्स. ओके.